प्रचार झाला होता. पवार कुटुंब केंद्रित हा सगळी निवडणूक आहे. नागपूर विदर्भ आघाडीवर आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मधून फडणवीस आघाडीवर आहे. तिसऱ्या फेरीत तब्बल 6811 मतांनी फडणवीस पुढे गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांचाच हा मतदारसंघ आहे. आता कोपरी पाचपाकडी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला या ठिकाणी आपण पाहतोय. त्या आघाडीवरती सध्या दिसत आहेत. तिसऱ्या फेरीमध्ये 14,000च्या लीडनं शिंदे जे आहेत एकनाथ शिंदे आघाडीवरती दिसत आहेत. तर दुसरीकडे नागपूर दक्षिण मध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढेच आहेत. बघा एकनाथ शिंदे तर ठाण्याचा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. एकनाथ शिंदेचा आहे. अपेक्षेनुसार तब्बल 14,180 मतांनी शिंदे पुढे गेलेले आहे. बघा दोन महत्त्वाच्या बातम्या बघतो. एक तर दक्षिण पश्चिम मधून फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांच्या बातम्या आपण पडतोय. दोघंही पुढे आहेत आणि मोठ्या मतांनी पुढे आहेत. कोपरी पाचपाकडीत एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत. तब्बल 14,180 मतांनी आघाडीवर आहेत. तर नागपूर दक्षिण पश्चिम हा फडणवीसांचा बालेकिल्ला आहे. त्यामध्ये तिने अपेक्षेनुसार ते पुढे गेलेले आहेत. तब्बल 6,811 मतांनी आघाडीवर आहेत तिसऱ्या फेरी. तर एकंदरीतच महायुतीसाठी हे अतिशय चांगलं चित्र आपण पाहतोय. महायुती सध्या 199 जागांनी जे आहे आघाडीवरती आहे आणि यामध्ये फडणवीस सुद्धा आहेत आणि यामध्ये शिंदे गटांची सुद्धा एकनाथ शिंदेची सुद्धा यात एक जागा आहे. आपण पाहतोय भाजप 109 जागांवरती सध्या आघाडीवरती आहे. शिंदे सेना 56 जागांवरती सध्या आहे. तर एनसीपी अजित पवार पक्षाच्या खात्यात 34 जागा पडताना दिसत आहेत. 199 जागांचं हे संपूर्ण गणित आपण पाहतोय. नागपूर दक्षिण पश्चिम मधून फडणवीस पुन्हा एकदा आघाडीवरतीच आहेत. अगदी